जरा माईकचा आवाज वाढव प्लीज. दर आठवड्याला आपण कोरोनाची आढावा बैठक घेत असतो सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी वर्गांच्या उपस्थितीमध्ये. ती आत्ताच पार पाडली. त्याच्यामध्ये मागील आठवड्याचा पुणे जिल्हा बाधित रुग्ण संख्येचा दर 3.1 पर्यंत कमी झालेला आहे. त्याच्यात पुणे शहराचा आहे 2.8 ह्या आठवड्याचा संपलेल्या. पिंपरी चिंचवडचा आहे 2.9. पुणे ग्रामीणचा आहे 3.6. पुणे ग्रामीणमध्ये आता धडक सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत साधारण 3,30,774 नमुना तपासणी केली. आपण एक केलेलं आहे. नेहमीचा पाठीमागचा पहिला आणि दुसरा लाटेचा अनुभव लक्षामध्ये घेता ज्यावेळेस संख्या कमी होती त्यावेळेस टेस्टिंग कमी होतं. ह्यावेळेस मात्र टेस्टिंग गेल्या आठवड्यापेक्षा 10,000 वाढवलं. म्हणजे इथपर्यंत टेस्टिंग वाढून देखील रेट आपला थोडासा कमी झालेला आहे. पण तरी माझी तमाम नागरिकांना सर्वांना आव्हान आहे की आता खूप महत्त्वाचे सण, मग दहीहंडी असेल, त्याच्यानंतर गणेशोत्सव असेल, त्याच्यानंतर नवरात्र असेल, नंतर दिवाळी असेल, असे सगळेच महत्त्वाचे सण ओळीनं पुढे येतात. आणि सणावारीमध्ये थोडासा लोकांच्यामध्ये उत्साह असतो, परिवारामध्ये उत्साह असतो आणि मग गॅदरिंग होतं. गॅदरिंग जर जास्त संख्या जर झाली तर त्याच्यातनं मग करोनासारखा आजार हा फोफावतो, वाढतो. तर त्याची खबरदारी मात्र सगळ्यांनी घेतली पाहिजे. कारण मुख्यमंत्री महोदयांनी सुरुवातीला जाहीर केलेलं आहे की 700 मेट्रिक टनापेक्षा ऑक्सिजनची डिमांड महाराष्ट्राची वाढली तर पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील. आजच्या घडीला साधारण 200 मेट्रिक टन हा महाराष्ट्राला ऑक्सिजन लागतो. आम्ही पुण्याचा आज आढावा घेतला. पुण्यामध्ये म्हणजे करोना असो किंवा नसो, करोनाच्या आधीच्या काळात पण पुण्यामध्ये असणारी मोठी मोठी हॉस्पिटल्स आणि ससून असेल किंवा PMC PCMCची हॉस्पिटल असतील, तिथं साधारण दररोज 100 मेट्रिक टन ऑक्सिजनची डिमांड ही पुणे शहरामध्ये राहतेच. ही पण गोष्ट सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी. पुणे मनपा अंतर्गत जिम प्रशिक्षक व बॉडी बिल्डर यांच्यासाठी कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 27/8/2021 पासून तर शुक्रवारी लसीकरण मोहीम आपण राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. साधारण बेड रिडन नागरिक, तृतीयपंथी अशा सगळ्यांनाच प्राधान्याने लसीकरण पूर्ण केलेलं आहे. साधारण ह्याबद्दलची माहिती. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. दुसरं एक मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, सध्याच्या कालावधीमध्ये संसर्ग दर वाढणार नाही यासाठी IC ॲक्टिव्हिटी वाढवावी. तसंच सद्यस्थिती चालू निर्बंध पुढं ठेवावेत. निर्बंध तर जास्त नाही पण जे काही 10च्या पुढं वगैरे आहेत. दहीहंडी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर दहीहंडीच्या बद्दलचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर झाला आहे. गणेशोत्सवाच्या संदर्भात आम्ही आमच्या पोलीस विभागाला, मग तिथले CP असतील, तिथले SP असतील, ह्या सगळ्यांना तिथल्या गणेशोत्सव मंडळाशी चर्चा करून त्यांना विश्वासामध्ये घेऊन वस्तुस्थिती लक्षामध्ये आणून पुढचा निर्णय जो काही सरकार मंत्रालयाच्या म्हणजे शासनाच्या लेवलला होईल तशा पद्धतीनं सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा. आणि घरगुती गणेशोत्सव पार पाडत असणाऱ्या नागरिकांनी पण त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका घ्यावी. अशा प्रकारचं पण आम्ही सगळ्या खासदार आमदारांच्या समोर ठरवलेलं आहे. गणेश विसर्जन घरगुती स्वरूपात ते मंडपातच केलं गेलं पाहिजे किंवा घरीच त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. गणेश विसर्जनची मिरवणुकीच्याबद्दल पण आम्ही साधारण हे गॅदरिंग होऊ नये म्हणून काही विचार केला गेला पाहिजे. पण त्याचा अंतिम निर्णय मी पुन्हा सांगेल की राज्याच्या प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीच घेतील. आणि हे पुणे विभागात मात्र सौरवराव आणि लोहिया ह्या दोघांना आम्ही सांगितलेलं आहे की त्यांच्या अंडर 5 जिल्हे येतात, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे. तर त्या 5 जिल्ह्यामध्ये तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना, तिथल्या SPंना ह्या संदर्भातल्या येणाऱ्या सणाच्या संदर्भातली जी काळजी घ्यायची
त्याबद्दलच्या पण सूचना आजच्या बैठकीच्या निमित्तानं दिलेल्या आहेत. अशा पद्धतीची कुठलीही चर्चा झालेली नाही. स्वतः निवडणूक आयोगानेच त्यांच्या स्तरावर तो निर्णय कळवलेला आहे. अर्थात वॉर्ड 4चा राहावा का 3चा राहावा का 2चा राहावा का 1चा राहावा हा पूर्ण अधिकार राज्य सरकारचा आहे. त्याबद्दल अजून आम्ही सगळेजणं महाविकास आघाडीचे एकत्र बसून चर्चा केलेली नाही. जरूर त्याच्यामध्ये चर्चा होऊ शकते आणि चर्चेतनं एकमत होऊ शकतं. एक मात्र निर्णय झाला आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही फक्त सिंगलनीच, कारण ते एवढा मोठा वॉर्ड असतो ती सिंगलनीच झाली पाहिजे. आता एकची बातमी आल्यानंतर वेगवेगळ्या पक्षाचे प्रवक्ते आणि वेगवेगळ्या पक्षाचे काही नेते शहरामधले पण आणि राज्याच्या स्तरावरचे पण, जिल्ह्याच्या स्तरावरचे आणि राज्याच्या स्तरावरचे, ते आपापलं मत व्यक्त करायला लागलेले. ही वस्तुस्थिती खरी आहे. आमच्याही स्तरावर ही बातमी आल्यानंतर थोडीशी चर्चा अनौपचारिक झाली, ऑफ दी रेकॉर्ड चर्चा झाली. तर आम्ही मग त्यांना सगळ्यांना सांगितलं की आपण पुढच्या आठवड्यामध्ये ह्या विषयावर बसूया आणि काय निर्णयाप्रती यायचं त्या ठिकाणी येऊया. अशा प्रकारे मग कॉर्पोरेशनला काय करायचं, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीला काय करायचं, अशा प्रकारची मात्र चर्चा अनौपचारिक झालेली. अंतिम निर्णयाप्रत आम्ही आलेलो नाही. अंतिम निर्णयाप्रत आल्यानंतर आम्हालाही त्याच्याबद्दलचा अध्यादेश काढावा लागेल, त्याचं बिल आणून नागपूरच्या सेशनला ते पास करावं लागेल. त्या पद्धतीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी चर्चा करून घेतील. सर, तुम्ही आता म्हणालात की बैठक होईल, अनौपचारिक बैठक झाली, पण पुढच्या आठवड्यात एखादी बैठक, ती सगळी आघाडीच्या एकत्र बैठक होईल का? एक आणि दुसरं इलेक्शन पोस्टपोन होतील का? होतील. इलेक्शनच्या बद्दल आज राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दोन्ही विरोधी पक्षनेते तसंच मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी मग छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे, सुभाष देसाई, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, तसंच सगळे गटनेते जेवढे पक्षचे आहेत आपल्याकडं नोंद, त्याच्या संदर्भातले गटनेते, म्हणजे विधिमंडळातली नोंद आहे ती सांगतो मी, त्या सगळ्या गटनेत्यांची बैठक बोलवली होती. सगळे वरिष्ठ अधिकारी, चीफ सेक्रेटरी होते, लॉ सेक्रेटरी होते, बाकीचे सगळे अधिकारी होते, विजय वडेट्टीवार, ह्या सगळ्यांची बैठक होऊन त्याच्यामध्ये सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्याच्यात मागच्या एका कॅबिनेटनंतर CM साहेबांनी पण चीफ सेक्रेटरीला काही प्रेझेंटेशन द्यायला सांगितलेलं होतं, ते प्रेझेंटेशन बघितलं. राजकारणी लोकांना नाही, सगळ्यांना नियम सारखेच आहेत. अशा प्रकारच्या गर्दी जर झाली तर तिथं केसेस दाखल केल्या जातात. त्याच्यामध्ये जे काही सरकारच्या पोलीस खात्याच्या हातात आहे त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना आवाहन केलं की बाबा अशा प्रकारचं गॅदरिंग होईल, अशा गोष्टी तुम्ही करू नका, कारण पुन्हा जर तिसरी लाट आली तर ती इतकी मोठी येईल असं जागतिक स्तरावर सांगितलेलं आहे की मग आपल्याला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. खरं ह्याच्यामध्ये राजकारण न आणता सगळ्यांनी समंजस भूमिका घेतली पाहिजे आणि जे शासनाने नियमावली केलेली आहे त्या नियमावलीचं पालन केलं पाहिजे. शासन काही एकट्याच्या स्तरावर करत नाही, त्याच्याकरता टास्क फोर्स आहे आणि वेगवेगळे डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातले मान्यवर त्याच्यात आहे आणि जे ह्याच्याबद्दलचा ज्यांचा अभ्यास आहे, जे त्याच्याबद्दलचा अनुभवी माणसं आहेत, ह्या सगळ्यांशी बोलून मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेत असतात. खरं तर सगळ्याच राजकीय पक्षांनी ह्याची नोंद घेऊन ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. पुण्यामध्ये असणारी मोठी मोठी हॉस्पिटल्स आणि ससून असेल किंवा PMC PCMCची हॉस्पिटल असतील, तिथं साधारण दररोज 100 मेट्रिक टन ऑक्सिजनची डिमांड ही पुणे शहरामध्ये राहतेच. ही पण गोष्ट सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी. पुणे मनपा अंतर्गत जिम प्रशिक्षक व बॉडी बिल्डर यांच्यासाठी कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 27/8/2021 पासून तर शुक्रवारी लसीकरण मोहीम आपण राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. साधारण
बऱ्याच जणांचं म्हणणं आहे शाळा चालू करा, काहींचं म्हणणं आहे करू नका. अर्थात हा निर्णय टास्क फोर्सशी चर्चा करून राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे साहेब घेतील. पण आज आम्ही सगळ्यांनी एकत्र चर्चा करत असताना हा निर्णय घेतलेला आहे. जसं दिव्यांग व्यक्तींना किंवा देह विक्री करणाऱ्या आमच्या महिला भगिनींना अशा वेगवेगळ्या घटकाला आम्ही त्याच्यामध्ये दोन्ही लसीकरण करण्याच्याबद्दल प्राधान्य दिलं. तशाच प्रकारे जेवढे काही टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ दोन्ही शहरं पुणे पिंपरी चिंचवड पुणे ग्रामीण ह्याच्यामध्ये आहे त्यांना दोन्ही व्हॅक्सिन देण्याच्याकरता प्राधान्याने लक्ष द्यायला सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे, उद्याच्याला ज्यावेळेस सरकार संपूर्ण राज्यामध्ये शाळा सुरू करायचा निर्णय घेईल त्यावेळेस त्या शाळेमध्ये पालकांची मुलं जिथं जातील तिथं तिथल्या टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफला पण पिऊन सहित सगळ्यांना लसीकरण झालेलं असेल आणि एक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय आम्ही आजच्या बैठकीच्या निमित्तानं घेतलेला आहे. साधारण जगाचा विचार करता संभाव्य तिसरी लाट जागतिक स्तरावर दररोज 6 लाख रुग्ण हे म्हणजे लक्षात यायला लागलेले आहेत आणि तिसऱ्या लाटेची ही धोक्याची सूचना ही सगळ्यांनी त्याची नोंद घेतली पाहिजे. रुग्णवाढीचा दर महाराष्ट्राचा 0.08 आहे, पुण्याचा पण 0.08 आहे. ऑक्सिजनच्याबद्दल मी आत्ता सांगितलं. संभाव्य तिसऱ्या लाटेच्याकरता कॉट्सचं बेडचं जे काही नियोजन आहे तेही आपण केलेलं आहे. ऑक्सिजनच्या संदर्भातलं पण नियोजन केलेलं आहे. रोज आपले मधून नवीन प्लांट ऑक्सिजनचे सुरू होत आहेत, त्याचाही कार्यवाही त्या ठिकाणी चाललेली आहे. पाठीमागं आपण विशेष गट, औद्योगिक क्षेत्र, दिव्यांग व्यक्ती जी आहे परत त्यांना कायद्याच्या हेतून ह्या सगळ्या कचाट्यातून ते तातडीने बाहेर पडतात. परत हे नियम सगळे परत पाईट होतात. परत राज्यस्तरावर हे कडक नियम करण्याची गरज आहे का नाही असं वाटतं? ह्याच्यामध्ये खरं तर आपल्या लोकशाहीमध्ये संविधान, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना ह्या सगळ्याचाच आपण आदर करत आलेलो आहे. पुढंही कायम आदरच त्याबद्दलचा राहील. पण एक गोष्ट खरी आहे, काही बाबतीतले ह्या अशा प्रकारच्या घटना घडल्या तर त्याच्या गुन्ह्याची तीव्रता ही तशी बघितली तर म्हणजे त्याला जी शिक्षा आहे ती फार अशी साधी आहे आणि म्हणून लोकांना त्याच्यामध्ये काही महत्त्व वाटत नाही. पण ह्याबद्दल जर थोडी काही कठोर भूमिका घ्यायची असेल तर राज्य सरकारच्या स्तरावरच याबद्दलचा निर्णय घेता येईल का हे तपासून बघितलं जाईल. विधी व न्याय खात्याचा सल्ला घेतला जाईल, ॲडव्होकेट जनरलचा सल्ला घेतला जाईल. कारण काही जे कायदे आहेत हे भारत सरकारच्या स्तरावर त्या ठिकाणी केले जातात. राज्य सरकारच्या कायद्याचा अधिकार राज्य सरकारला जरूर आहे, केंद्राचा अधिकार केंद्राला आहे. त्याच्यावर आपण म्हणता त्याच्यात 100% तथ्य आहे. काही लोकांना त्याचं काही विशेष वाटतच नाही आणि सर्वसामान्य पब्लिकला कळलं की ह्यांच्यावर गुन्हे झाले, त्यांच्यावर गुन्हे झाले आणि पुन्हा ते बाहेर उथळ माथ्याने फिरतातच ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे लोकांना वाटतं त्या गुन्ह्यात काही जास्त गंभीरता दिसत नाही, मग ते फिरतात तर आपण फिरू असा त्याच्यावर परिणाम होतो. म्हणून ह्याच्यामध्ये काय थोडा कठोर भूमिका घेऊन निर्णय घेता येतो का ते आम्ही तपासून बघू. मी माहिती घेतो कारण त्यावेळेस बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची आंदोलनं झाल्यानंतर लाठीचार्ज पण काही ठिकाणी झाला आणि गुन्हे पण दर्ज करण्यात आले. एक ते मागापासून विचार. सर, मुंबईमध्ये आता आरक्षणासंदर्भात बैठक झाली महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात, तो एक विषय आणि दुसरा एक विषय सिंगल वॉर्डचं जे झालं राज्य सरकारने निर्णय घेतला त्यात प्रामुख्याने असं म्हणलं जातं की NCP पुन्हा आग्रही आहे की 2चा वाढ. मी सांगू का, आम्ही कुठंही चर्चा न करता आम्हीच टी व्हीला वाचतो की NCP असं म्हणली, फलाना असं म्हणला, अमक्याने अमक्यावर मात केली. हे सगळी बकवास आहे. अशा पद्धतीची कुठलीही चर्चा झालेली नाही. स्वतः निवडणूक आयोगानेच त्यांच्या स्तरावर तो निर्णय कळवलेला आहे
अर्थात वॉर्ड 4चा राहावा का 3चा राहावा का 2चा राहावा का 1चा राहावा हा पूर्ण अधिकार राज्य सरकारचा आहे. त्याबद्दल अजून आम्ही सगळेजण महाविकास आघाडीचे मुळामध्ये एका एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे कारण त्याला पगार मिळत नाही आहे. ती राज्यातल्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी ही तक्रार केली. मी आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम एस टी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आव्हान करतो, इतकी टोकाची भूमिका घेऊ नका. 3 दिवसापूर्वीच माझ्या स्तरावर अनिल परब साहेब आणि अशोकराव चव्हाण साहेब असे आम्ही अनेक जण बसलो होतो. आमची एक कमिटी आहे, त्याबद्दलचा आम्ही आढावा घेतला की एस टीच्या संदर्भामध्ये करोनाचं संकट आल्यामुळं ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्येतनं मार्ग कसा काढायचा. आता इथून पुढं एस टी घेत असताना त्या डिझेलवर चालणाऱ्या एस टी न घेता CNGवर चालणाऱ्या एस टी घ्यायच्या आणि काही बॅटरी म्हणजे इलेक्ट्रिक एस टी बसेस घ्यायच्या. त्याची कॉस्ट जास्त आहे, पण आता डिझेलवरच्या बसेस इथून पुढं नवीन घेत असताना त्याचा अजिबात विचार करायचा नाही, अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि त्यांना त्याच मिटिंगमध्ये 500 कोटी रुपये त्या सगळ्या कामाच्या करता एस टीच्या पगार वगैरेच्याबद्दल देण्याचा देखील निर्णय झालेला आहे. ते पैसे ताबडतोब त्या बाबतीमध्ये दिले जातील. माझं त्यांना आव्हान आहे की सध्या एस टी जास्त कुठं चालत नाही, प्रवास तेवढ्या मोठ्या प्रमाणावर करत नाही, तरी हा सगळा भार मागं जसं गेल्या वर्षामध्ये एप्रिल एंडपर्यंत पगाराची व्यवस्था राज्य सरकारने केलेली होती, 1100 कोटी रुपये त्यावेळेस दिलेले होते, तशा पद्धतीनं परवाच्या मिटिंगमध्ये 500 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये देण्याचा निर्णय झालेला आहे. ते आणि आमचंही बारकाईनं लक्ष राहील. त्याच्यामध्ये आशिष कुमार सिंग आणि संबंधित एस टीचे अधिकारी अपर मुख्य सचिव परिवहनचे हे सगळेच उपस्थित होते आणि माझे फायनान्सचे आणि प्लॅनिंगचे पण ACS प्लॅनिंग आणि फायनान्स उपस्थित होते. त्याच्यात हा निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारचं लक्ष आहे, मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष आहे, आम्हा लोकांचं लक्ष आहे. माझी त्यांना विनंती आहे की थोडंसं हे वेगळंच संकट आहे, अशा वेळेस थोडा उशीर होतं ही गोष्ट मी मान्य करतो, पण ते वेळेत कसं होईल ह्याबद्दलची खबरदारी घेतो. कारण राज्य सरकारला आता स्वतःच्या तिजोरीतनं ते पैसे द्यावे लागतात. पूर्वी एस टीचं स्वतःचं उत्पन्न असायचं आणि त्या उत्पन्नातनं हे पगार चालायचे, त्याच्यामुळं कधी डिले होत नव्हता. आणि म्हणून उत्पन्नाच्या साधनाच्या करता आता एस टीनी माल वाहतूक पण सुरू केलेली आहे. तोही एक नवीन सोर्स त्यांनी निवडलेला आहे. मला नाही ऐकू आलं. सुनाई नहीं दे रहा, माइक ऑन करिए. प्लीज़ माइक ऑन करा ना प्लीज़. हाँ, वैक्सीनेशन के लिए अभी और प्रमाण बढ़ाने की लास्ट वीक आपने कहा था कि आप चरण से बात करेंगे और उसके लिए अभी वैक्सीन का प्रमाण सितंबर महीने में बढ़ाने के लिए आपका कुछ बातचीत? नहीं, उसके बारे में बातचीत हुई. खुद सौरव राव जी ने बातचीत की. अभी सीरम इंस्टीट्यूट के आदर पूनावाला बाहर है, वो अलग अलग कंट्री में जा रहे हैं, उनका कुछ काम है वैक्सीन के बारे में, उसके बारे में उनकी मीटिंग चालू है. लेकिन सौरव राव के साथ उनकी जो बात हुई वो फिर बाद में स्पीकर में सौरव राव ने मुझे और चीफ मिनिस्टर्स और बाकी हमारे सीनियर मिनिस्टर थे उन सबको बताई. तो वापिस आदर पूनावाला जब आ जाएंगे उन्होंने बताया जैसे 31 अगस्त को बजाज ग्रुप 1,35,000 वैक्सीन हमें दे रहे हैं, हमें यानी गवर्नमेंट को दे रहे हैं. और पूना में वो वैक्सीन पूना के लोगों के लिए उन्होंने देने का वादा किया है. उसके अरेंजमेंट हमारी तरफ से हुई है. वैसे वो शायद CSR में से ही देंगे. वैसे बाकी के भी जो कंपनियां हैं उनको हमने कहा है कि आप भी कोई दे सकते हो, तो उतना वैक्सीनेशन अपने पूना और पूना डिस्ट्रिक्ट में बढ़ सकता है. वो भी कोशिश चालू है. और उन्होंने बताया कि आने के बाद ज़रूर हम इसमें ध्यान देंगे और वो उसमें पूरी मदद करने के लिए तैयार है. उन्होंने हमारे रेवेन्यू कमिश्नर को बताया कि उन्होंने बहुत प्रोडक्शन बढ़ाया है, तो इसीलिए सितंबर में वैक्सीन ज़्यादा देने के लिए कोई तकलीफ़ नहीं होगी.
जुलाई में हमने जितना वैक्सीन दिया है, करीबन आज तारीख 27 है, 27-28 तक वहाँ तक एवरेज मिला है 3-4 जुलाई से ज़्यादा अपना पूना डिस्ट्रिक्ट में अगस्त में वैक्सीन ज़रूर होगा, क्योंकि 4 दिन बाकी है और 31 तारीख को 1,35,000 की अरेंजमेंट की है। ये सब होने के बाद सितंबर में तो और बढ़ जाएगा। हमारा यही पूरी कोशिश है कि थर्ड वेव आने से पहले ज़्यादा से ज़्यादा वैक्सीनेशन पूरे महाराष्ट्र के लोगों को जैसा करने का तय हुआ है उसी हिसाब से अपने पूना में, पिंपरी चिंचवड में, पूना रूरल में करने का भी हमने या मताशी सहमत आहेत की जोपर्यंत OBCवर झालेला अन्याय आपल्याला दूर करता येत नाही तोपर्यंत निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घेऊ नये। मग तो अन्याय दूर करण्याच्या करता काय काय करावं लागेल, कारण सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आहे। सुप्रीम कोर्टाच्या दिलेल्या निकालाचा पूर्णपणे आदर ठेवून आता काही जिल्ह्यांच्यामध्ये OBCला संधीच मिळत नाही। मग ते उदाहरण जिल्हे कुठले? मग पालघर, नंदुरबार, तिथं असणारं शेड्यूल ट्राईबचं पर्सेंटेजचा विचार करता तिथं OBCला प्रतिनिधित्व मिळत नाही। पण काही जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये प्रतिनिधित्व देता येऊ शकतं। SC STला मिळणाऱ्या आरक्षणाच्या व्यतिरिक्त एक गोष्ट खरी आहे, 50%च्या पुढं आपल्याला जाता येत नाही, परंतु काही भागामध्ये SC आणि STचं प्रमाण एवढं कमी आहे की तिथं 50%ची गॅप भरून काढण्याच्याकरता तुम्ही OBCला संधी देऊ शकता। अशा अनेक प्रकारच्या चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाल्या। त्याच्यातून काही बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय खात्याच्या सचिवांना ती सगळी तपास म्हणजे त्याचा सगळ्यांचा ज्या काही सूचना आल्या त्याच्याबद्दल कायदा आणि नियमात ते कसं बसवता येईल ह्याबद्दलचा अभ्यास करायला सांगितला। ह्या आठवड्यात पूर्ण कामाच्या करता औरंगाबाद बेंचच्या म्हणजे मुंबई हायकोर्टाचं औरंगाबाद बेंच आहे तिकडं ॲडव्होकेट जनरल पूर्ण आठवडा होते, ते आता कदाचित शनिवार रविवारी येतील। ते पण आल्यानंतर त्यांच्याशी पण ॲडव्होकेट जनरलची विधी व न्याय खात्याला सल्ला करायला सांगितलेलं आणि पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये आपण बसूया असं मुख्यमंत्र्यांनी दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि सगळ्या गटनेते आणि भुजबळ साहेब, विजय वडेट्टीवार ज्यांनी तिथं भूमिका मांडली त्या सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन आपण ह्या आरक्षणाच्या संदर्भातलं राजकीय आरक्षण मी सांगतो राजकीय आरक्षणाच्या संदर्भातला निर्णयाप्रत आपण येऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। सगळ्यांचं एकमताने ठरलं। मी तुम्हाला सांगू का, हे अशा प्रकारच्या ज्यावेळेस गोष्टी येतात त्यावेळेस सगळ्यांनी अतिशय समंजस भूमिका, सुसंस्कृतपणा दाखवला पाहिजे। हे ढोंगीन, हा फोंगीन, ही असली बडबड करण्यापेक्षा मार्ग कसा निघेल आपल्या OBC म्हणायचं आम्ही म्हणायचं त्यांनी करावं, त्यांनी म्हणायचं केंद्राने करावं, त्यांनी म्हणायचं केंद्राचं काही नाही यांनी करावं, ह्याच्यातनं प्रश्न सुटू शकत नाही। आम्ही पण अनेक वर्ष प्रशासनामध्ये काम करणारे लोक, माझं सगळ्यांनाच आव्हान आहे, एकट्या चंद्रकांत दादांना नाही, सर्वच राजकीय पक्षांना आपला महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण साहेब पहिले ह्या राज्याचे मुख्यमंत्री झालेले इतिहासात त्याची नोंद आहे आणि त्यांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं, सुसंस्कृतपणा कसा दाखवायचा असतो, आपण कसं त्या पोस्टवर बसल्यानंतर प्रत्येकाने शपथ घेतल्यानंतर वागायचं असतं, ह्याचं भान सर्व राजकीय पक्षांनी ठेवलं पाहिजे माझ्यासहित अशी माझी विनंती आव्हान आहे। दादा शाळांच्या बाबतीत आहे तो पण ॲडमिशन घ्यायचं असेल तर घ्या, नाही जावा। मग तुम्ही कलेक्टरांच्या मार्फत त्यांना जादा पॉवर करून तुम्ही कारवाईच्या बाबतीत काय निर्णय 15% संदर्भामध्ये पत्र आपण काढलेलं आहे, 15% फी कमी घेण्याच्याबद्दल। आपल्याला कारवाई करत असताना ही लोक लगेचच कोर्टामध्ये देखील जातात। मागं राजस्थानमध्ये काही जण कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिलेला आहे। ह्या बाबतीमध्ये
त्यांचंही काही म्हणणं आहे की त्यांचं म्हणणं किंवा आमच्या पण शाळा बांधलेल्या, आमचा खर्च, आमच्या बाकीच्या गोष्टी अशा सगळ्या काही ह्याच्यातनं समन्वय साधायचा प्रयत्न राज्य सरकार करतं आहे. आमच्या वर्षा गायकवाड ह्या खात्याच्या मंत्री आहेत, त्या अनेकदा ह्याच्याबद्दलच्या बैठका घेतात. मागच्या कॅबिनेटमध्ये 15% निर्णय झाला आणि 15% त्यांनी कपात करावी अशा प्रकारे त्यांना सांगण्यात आलेलं आहे. अजूनही शाळा सुरू झालेल्या नाही आहेत. शाळा सुरू नसताना इतर जे काही फी असती म्हणजे बसेसच्या संदर्भात, लायब्ररीच्या संदर्भात अशा वेगवेगळ्या, ते कुठल्याच आकारू नये अशाही प्रकारच्या सूचना दिलेल्या. अरे थांबा ना एक मिनिट. काय 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 शासनाचा आरक्षणाचा निर्णय नाही, शासनाच्या सध्या असणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेचा विचार करून आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेतो. कारण मागं सुप्रीम कोर्टाचे पण काही निर्णय झालेले आहेत, देशातल्या काही हायकोर्टाचे पण निर्णय झालेले आहेत की बाबा इथं घाई कशाला केली, कशा करता एक अशा प्रकारचं काही त्यांचं निकाल आलेले आहेत. तो विचार करणारे आजच्या बैठकीच्या मध्ये सूचना तशी सर्वांच्यातर्फे आली की बाबा निवडणुका तोपर्यंत होऊ नये. वास्तविक आपण ह्या निवडणुका पुढं जातात. 79 साली एकदा जिल्हा परिषदेची निवडणूक तालुका पंचायतीची झाली होती, त्याच्यानंतर थेट 92 साली झाली. जवळपास त्या बॉडीला 13 वर्ष मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्था सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्याकरता यशवंतराव चव्हाण साहेबांनी अस्तित्वात आणल्या. त्याच्यातनं नवीन कार्यकर्ते तयार व्हायला लागले. ते कार्यकर्ते पुढं येऊन आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोचले. हे विलासराव देशमुखांच्यापासून आपल्याकडं उदाहरणं आहे. असं सगळं असताना त्या संदर्भामध्ये चर्चा करावी आणि मार्ग काढावा एवढं. काही जणांचं तुम्ही म्हणाल मग इतरांनी पण मागं काही वक्तव्य केली, परंतु त्यावेळेस त्यांनी शपथ घेतलेली नव्हती. शपथ घेतल्यानंतर राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस शपथ घेतली जाते मंत्रिपदाची, त्यावेळेस आपण एक जबाबदार शासन म्हणून तिथं काम करायला सुरुवात करतो. त्यावेळेस ह्या सगळ्याचा गांभीर्य लक्षामध्ये घेऊन पावलं उचलावी लागतात, निर्णय घ्यावे लागतात, लोकांना सगळ्यांना न्याय द्यावा लागतो, ही गोष्ट आहे. पण दादा, तुम्हाला असं वाटत नाही का की नारायण राणेंचं जे पद आहे त्या पदाच्या माध्यमातून त्या खाती जे आहेत, वेगवेगळे त्यांची जी खाती आहे त्याच्या माध्यमातून राज्याला 100 कोटीचा, 50 कोटीचा, 500 कोटीचा निधी देणं अपेक्षित आहे? हे सगळं करत बसण्यापेक्षा कुठला निधी म्हणजे त्यांच्या खात्याच्या मार्फत राज्याचा फायदा होईल असं सूक्ष्म आणि लहान. आता सूक्ष्म लहानमध्ये काय निधी मिळणार आहे? निधी द्यायचं झालं तर गडकरी साहेबांचं डिपार्टमेंट देऊ शकतं, कारण तो नॅशनल हायवे सगळे त्यांच्याकडे, आणि गडकरी साहेबांनी ते तिथं असताना दिलेला पण आपण नेहमी बघतो, कामं पण चाललेली आहेत. आता ह्याच्या संदर्भात मला वाटतं त्या खात्याचं नाव अवजड खातं असं काहीतरी होतं. काही जण गमतीनं त्याला अवघड खातं पण म्हणायचे, पण ते माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी मनोहर जोशी साहेबांनी, प्रफुल्ल पटेल साहेबांनी असं अनेकांनी सांभाळलेलं होतं. आता त्याच्यात नावात काही बदल झालेले आहेत. आता सध्या करोनाचं संकट आलेलं असल्यामुळे सूक्ष्म आणि लघु असे उद्योग खूप मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलेले आहेत. धोरणात्मक मोठा निर्णय पूर्ण देशाच्या स्तरावरच्या ह्या छोट्या इंडस्ट्रीच्या करता जरूर घेता येत असावा. कारण मागे तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस करोनाची पहिली लाट आली त्यावेळेस 21 लाख कोटीचं पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेलं होतं, आणि त्याच्यात वेगवेगळ्या सवलती व्याजात त्याच्यात असं बरंच काही तो मोठा तो कार्यक्रम होता. त्याचा किती फायदा झाला, किती झाला का नाही ह्या संशोधनाचा भाग आहे. परंतु ह्यामध्ये गरीब जो म्हणजे मध्यमवर्गीयमधल्या माणसांनी पुढाकार घेऊन जो छोटा सूक्ष्म किंवा लघु उद्योग सुरू केलेला आहे, त्याला निश्चितपणे मदत करण्याच्याबद्दल निर्णय त्यांना घेता येऊ शकत असावा असं वाटतं.
दादा शहरासंदर्भात एक प्रश्न आहे. काय राज्यपालांच्या भेटीच्या बाबतीत नेमका काय झालं, समन्वयाचा अभाव आहे अशी चर्चा आहे. तुम्ही ना काही जर म्हटलं की मग तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या ठिकाणी घेऊ नका, हा ओबीसींच्यावर अन्याय आहे. पण इतका काळ पण थांबून चालणार नाही. त्याच्याकरता काही इतर पण सूचना आज आलेल्या आहेत. त्याचा अभ्यास करण्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसाची मुदत दिलेली, 8 ते 10 दिवस. कारण आता गणपती पण आलेत, आता दहीहंडी पण आलेली आहे. जरी साधेपणाने ह्या गोष्टी करायच्या असतील, त्याच्यामध्ये सरकारने सूचना केलेल्याचं आदर करून त्याच्या नियमाचं पालन करून करायचं असलं तरी देखील हे सगळे महत्त्वाचे सण आहेत. तर मुख्यमंत्री महोदय जी काही वेळ निवडतील त्यावेळेस सगळे पुन्हा जमतील. कारण आत्ता पण 3च दिवसात ही मिटिंग ठरली, म्हणजे आम्ही कॅबिनेटला बसलो होतो त्यावेळेस ठरली, तर 3 नाही 2च दिवसात. तर तातडीच्या बैठकीमध्ये बहुतेक सगळेजणं 2-3 सोडले तर बाकी सगळे प्रमुख हजर होते. हां 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 त्याच्यामध्ये असं ठरलं आहे जिथं ऐका ना, जिथं संख्या कमी आहे, आता गृहनिर्माण संस्था आहे आणि तुमच्या गृहनिर्माण संस्थेत तुम्ही 30-35 जण सभासद आहे, तर अशा निवडणुकामध्ये जे काही 50पेक्षा गर्दी करू नये वगैरे वगैरे आहे ते सगळं व्यवस्थितपणे पाळता येतं. अशा निवडणुका संपून टाकायच्या. ज्याच्यातनं हजारो लोकांना मतदानाच्या निमित्तानं एकाच ठिकाणी यावं लागतं, त्या बाबतीमध्ये मात्र गांभीर्याने विचार करून पुढची पावलं टाकावीत असा निर्णय झालेला. अरे एकाने काय 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 हां सगळ्यांनी बघितलंच ना काय काय झालं ते. त्याच्यात पोलिसांनी लगेचच त्यांना पुढची ॲक्शन घेतलेली नव्हती. ज्यावेळेस त्यांचे काही लोक एका कोर्टामध्ये गेले, कोर्टाने ते नाकारलं, त्याच्यानंतर पुन्हा हायकोर्टामध्ये पण गेले, हायकोर्टाने त्याची तातडीने नाही असं काहीतरी सांगितलं. ते सगळं झाल्यानंतर पुढच्या गोष्टी घडल्या. आणि कुठलाही आपला जो कायदा आहे, आपले जे नियम आहेत, त्याच्यामध्ये असं काही कुणाला अटक केल्यानंतर कायमचीच अटक होती. त्याच्यात पुढं कोर्ट आहे, कोर्टाच्या पुढं म्हणणं मांडता येतं, कोर्टाच्या पुढं म्हणणं मांडून कोर्ट ते सगळं ऐकून घेऊन पुढचा निकाल देतात. तो हा सर्वस्वी अधिकार कोर्टाचा आहेच ना. काय काय दोघं बोलू नका, एकाने बोला, मी उत्तर द्यायला तयार आहे. काही या काय व्हिडिओ आला होता मला जरा सांगा. काय संभाषण केलं सांगा ना. हे का, मी इथला पालकमंत्री आहे, आत्ता मीटिंग चालू आहे. मीटिंग चालू असताना एखादी काही महत्त्वाची गोष्ट मला SP किंवा CPनी कानावर घालण्याच्या करता पालकमंत्र्यांच्या घालतात, ही पद्धतच आहे. आता तुम्ही बघता, काही जरी नैसर्गिक संकट आलं, कलेक्टर विभागीय आयुक्त आम्हाला सांगतात, त्याच्यामध्ये काही त्यांना सांगितलं असेल. आता त्यांनी काय सांगितलं हे मला माहीत नाही, मी काही मनकावडा नाही. त्याच्या संदर्भामधल्या ज्या गोष्टी असतील त्या नियमानेच करण्याचा प्रयत्न झाला असेल. त्याच्याबद्दल मी काही अनिल परबांना विचारलं नाही, काय तुमचं बोलणं झालं आणि कुणी तो तुम्हाला फोन केला होता. प्रत्येकजण ज्यावेळेस शपथ घेतो त्यावेळेस शपथ घेतल्यानंतर आम्ही सगळेजण त्या पदावर बसल्यानंतर ते भान ठेवूनच वागायचा प्रयत्न करत असतो. काय प्रतिभेचा कुठे संबंध आला ह्याचा? हो का, प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आता ह्या चौघांना मंत्री केल्यानंतर वरनं आदेश दिले, जावा फिरा. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणं भागच आहे वरिष्ठांनी सांगितल्यानंतर.
त्या पद्धतीनं ते फिरत आहेत. वास्तविक लोकांच्यामध्ये सोशल मीडियामध्ये काय लोक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत हे जरा त्या ठिकाणी पहा. आणि याला कारण नसताना वेगळं प्रत्येकाने आपापलं भान ठेवून, काही जणांचं तुम्ही म्हणाल मग इतरांनी पण मागं काही वक्तव्य केली, परंतु त्यावेळेस त्यांनी शपथ घेतलेली नव्हती. शपथ घेतल्यानंतर राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस शपथ घेतली जाते मंत्रिपदाची, त्यावेळेस आपण एक जबाबदार शासन म्हणून तिथं काम करायला सुरुवात करतो. त्यावेळेस ह्या सगळ्याचा गांभीर्य लक्षामध्ये घेऊन पावलं उचलावी लागतात, निर्णय घ्यावे लागतात, लोकांना सगळ्यांना न्याय द्यावा लागतो, ही गोष्ट आहे. पण दादा, तुम्हाला असं वाटत नाही का की नारायण राणेचं जे पद आहे त्या पदाच्या माध्यमातून त्या खाती जे आहेत, वेगवेगळे त्यांची जी खाती आहे त्याच्या माध्यमातून राज्याला एक 100 कोटीचा, 50 कोटीचा, 500 कोटीचा निधी देणं अपेक्षित आहे का? हे सगळं करत बसण्यापेक्षा कुठला निधी? म्हणजे त्यांच्या खात्याच्या मार्फत राज्याचा फायदा होईल असं. म्हणजे सूक्ष्म हां, आणि लहान. आता सूक्ष्म लहानमध्ये काय निधी मिळणार आहे? निधी द्यायचं झालं तर गडकरी साहेबांचं डिपार्टमेंट देऊ शकतं, कारण तो नॅशनल हायवे सगळे त्यांच्याकडे, आणि गडकरी साहेबांनी ते तिथं असताना दिलेला पण आपण नेहमी बघतो, कामं पण चाललेली आहेत. आता ह्याच्या संदर्भात मला वाटतं त्या खात्याचं नाव अवजड खातं असं काहीतरी होतं. काही जण गमतीनं त्याला अवघड खातं पण म्हणायचे, पण ते माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी मनोहर जोशी साहेबांनी, प्रफुल्ल पटेल साहेबांनी असं अनेकांनी सांभाळलेलं होतं. आता त्याच्यात नावात काही बदल झालेले आहेत. आता सध्या करोनाचं संकट आलेलं असल्यामुळे सूक्ष्म आणि लघु असे उद्योग खूप मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलेले आहेत. धोरणात्मक मोठा निर्णय पूर्ण देशाच्या स्तरावरच्या ह्या छोट्या इंडस्ट्रीच्या करता जरूर घेता येत असावा. कारण मागे तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस करोनाची पहिली लाट आली त्यावेळेस 21 लाख कोटीचं पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेलं होतं, आणि त्याच्यात वेगवेगळ्या सवलती व्याजात त्याच्यात असं बरंच काही तो मोठा कार्यक्रम होता. त्याचा किती फायदा झाला, किती झाला का नाही ह्या संशोधनाचा भाग आहे. परंतु ह्यामध्ये गरीब जो म्हणजे मध्यमवर्गीय मधल्या माणसांनी पुढाकार घेऊन जो छोटा सूक्ष्म किंवा लघु उद्योग सुरू केलेला आहे, त्याला निश्चितपणे मदत करण्याच्याबद्दल निर्णय त्यांना घेता येऊ शकत असावा असं वाटतं. दादा, शहरासंदर्भात एक प्रश्न आहे. काय राज्यपालांच्या भेटीच्या बाबतीत नेमका काय झालं? समन्वयाचा अभाव आहे अशी चर्चा. तुम्ही ना काही जर मुख्यमंत्री महोदय बोलले, राज्यपाल महोदय म्हणाले की मी बाहेरगावी चाललेलो आहे आज, कारण आमची कॅबिनेट चालू होती, तर ते म्हणाले तुम्ही त्याच्यापेक्षा 1 तारखेला आहे, 1 तारखेला आपण बसूया. आता 1 तारखेला आज तारीख 27 आहे, 28, 29ला सुट्टी आहे, 30ला वर्किंग डे, 31ला दहीहंडीची सुट्टी आहे. कारण मुंबईला दहीहंडीची सुट्टी असते, आपल्या पुण्यामध्ये नसते. ज्या 3 सुट्ट्या जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहेत त्याच्यामध्ये दहीहंडीची सुट्टी मात्र मंत्रालयाला पण असते आणि मुंबईला पण असते. तर 1 तारखेला वेळ दिलेली आहे, तर 1 तारखेला आता आम्ही भेटू. दादा, शहरासंदर्भातला एक प्रश्न आहे. हां, शहराच्या संदर्भातला एक प्रश्न आहे. काय महापालिकेने अमेनिटी स्पेसच्या संदर्भातला जो निर्णय घेतला त्यावरनं राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका 3 ते 4 वेळा बदलली. नेमकी भूमिका काय? मला सगळ्या भूमिका मी एकटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठरवत नाही. मी इथं प्रशांत जगताप आहेत, चेतन तुपे आहेत, सुनील टिंगरे आहेत, वंदना चव्हाण आहेत, अनेक आमचे दीपाली धुमाळ आहे, असे अनेक बरेचसे नगरसेवक आहेत जे सिनियर आहेत त्याच्यामध्ये. ह्या सगळ्यांशी चर्चा करून मी निर्णय घेईन. माझं स्वतःचं मत नेहमी कुठल्याही नवीन प्रस्तावाच्या बाबतीमध्ये ज्याच्यात त्या भागातल्या नागरिकांचं आणि शहराचं हित असेल तर त्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यात पारदर्शकता राहावी, नागरिकांना त्याच्यातनं मदत व्हावी, शहराला मदत व्हावी, ही माझी भूमिका असते. पण ह्या बाबतीत मी उद्याच्याला इथं नाही आहे, पण रविवारी माझा एक सदानंद शेट्टींचा कार्यक्रम मी घेतलेला आहे आणि सकाळी 10 ते 11पर्यंत मी साधारण PMRDचं जो काही तयारी त्यांनी केलेली आहे
त्याचं प्रेझेंटेशन मला सगळ्या इथल्या खासदारांनी, आमदारांनी, महापौर नव्हते आज, कारण आज राजनाथ सिंगांचा दौरा असल्यामुळं कदाचित ते त्यांच्याबरोबर असतील. पण या सगळ्यांच्याकरता मी रविवारची वेळ ठेवलेली आहे. सगळ्या आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करून ठेवली. तर त्यावेळेस प्रेझेंटेशन आम्ही दाखवणार आहे जे मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याला तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे. आणि त्यावेळेस मी ती मीटिंग संपल्यावर माझ्या लोकांशी बोलीन आणि विचारीन आणि मग ठरवीन